स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। क्रिप्टोकरन्सी जमीन विक्री प्रकरणातील फसवणुकीसह अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात पसार झालेल्या मिरजेतील बंटी बबली दाम्पत्यास जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे। डॉक्टर इब्राहिम मोहम्मद साब नाईकवडी इनामदार वय वर्ष 51 व जास्मिन इब्राहिम नाईकवडी इनामदार वय वर्ष 41 दोघे राहणार गुरुवार पेठ मिरज अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत। विश्रामबाग पोलिसांच्या गुन्हे प्रगटीकरण शाखेने गोव्यात सदरची कारवाई केली। याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून 3 महिन्यात रक्कम दुप्पट करून देतो असे सांगून इब्राहिम नाईकवडी, त्याचा भाऊ अब्दुल मोहम्मद साब नाईकवडी, इब्राहिमची पत्नी जास्मिन नाईकवडी यांनी फसवणूक केल्याप्रकरणी इचलकरंजी येथील सादिक कोचरगी यांनी मिरज शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। तिघांनी क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूकदारांची तब्बल 2,15,55,000ची फसवणूक केल्याचे पोलिसांनी तपासात निष्पन्न केले होते। या प्रकरणात अब्दुल नाईकवडी याला पोलिसांनी अटक केली होती, परंतु इब्राहिम व जास्मिन ही जोडी पोलिसांना गुंगारा देत होती। इब्राहिम व जास्मिन यांनी त्यानंतर सांगलीतील अशोक मासाळे यांच्या श्री डेव्हलपर्स न कन्सल्टंट या फर्मकडे जागा विकसित करण्यासाठी करार केला होता। त्यासाठी रक्कम घेतली होती, परंतु प्रत्यक्ष करार पूर्ण न करता मासाळे यांची 36,60,000 रुपयांची फसवणूक केली। मासाळे यांनी पैसे परत मिळवण्यासाठी पाठपुरावा केल्यानंतर त्यांना जास्मिन हिने विनयभंगाचा गुन्हा दाखल करेल अशी धमकी दिली। अखेर मासाळे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला। तसेच नाईकवडी दाम्पत्याने जातीवाचक शिवीगाळ केली म्हणून अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला। गुन्हा दाखल झाल्यानंतर बंटी बबली जोडीपासून खोटा गुन्हा दाखल होण्याची शक्यता व्यक्त करून त्यांच्या अटकेसाठी मासाळे यांनी उपोषणाचा इशारा गतवर्षी दिला होता। क्रिप्टोकरन्सी, विश्रामबागमधील फसवणुकीचा गुन्हा, मिरजेतील अॅट्रॉसिटीचा गुन्हा यामध्ये नाईकवडी दाम्पत्य पोलिसांना गुंगारा देत फिरत होते। आर्थिक गुन्हे अन्वेषणसह विश्रामबाग पोलीस, मिरज पोलीस त्यांच्या मागावर होते। विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव यांनी दाम्पत्याचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या। उपनिरीक्षक स्वप्नील पवार, अंमलदार सुनील पाटील यांना दोघे जण शिवोली, गोवा येथे अस्तित्व लपून राहत असल्याची माहिती मिळाली। त्यामुळे पथकाने गोवा गाठला। अंजुना पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची मदत घेऊन नाईकवडी दाम्पत्याला अटक करून विश्रामबाग ठाण्यात आणले। वॉरंटमध्ये त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडीत रवानगी केली। आता विश्रामबाग पोलीस, आर्थिक गुन्हे अन्वेषण आणि मिरज पोलीस त्यांचा ताबा मागणार आहेत।